ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये अगदी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत अशी खिचडी करणार आहोत. तुम्ही याआधी खिचडी कढईमध्ये वगैरे केली असेल बनवून पूर्ण, पण आपण इथे कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी मऊ लुसलुशीत अशी खिचडी करणार आहोत. अगदी झटपट बनते आणि तुम्हाला जर खिचडी बनवायला जमत नसेल किंवा चिवट होत असेल, कडक होत असेल खिचडी, तर ही ट्रिक नक्कीच वापरून पहा. जर एकदा तुम्ही या ट्रिकने खिचडी केली ना, तर नक्कीच सांगते पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल आणि उपवास नसला ना तरीसुद्धा अशा पद्धतीची खिचडी करून खाल. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही खिचडी पाहूनसुद्धा आश्चर्य वाटणार आहे तुम्हाला, कारण की इतकी जास्त मोकळी सुटसुटीत खिचडी होती ना की तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी शाबूस तांदूळ भिजत घातले होते. रात्रभरासाठी आपण ज्या पद्धतीने शाबूस तांदूळ भिजत घालतो ना, अगदी त्याच पद्धतीने शाबूस तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहेत. आणि बघा, अगदी शाबूस तांदूळ छान असे भिजले की मी थोडेसेही मोकळे करून घेतले आहेत. शाबूस तांदूळ आता थोड्या वेळ एका साईडला ठेवून देऊया. इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, एक लहान अर्धी वाटी. आता हे शेंगदाणे अगदी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. खिचडी करताना ना नेहमी शेंगदाणे अगदी बारीक असे वाटा, अजिबात त्यामध्ये जाडसर असा कूट ठेवू नका. जर तुम्ही या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट केला ना, तर तुमची खिचडी अजून जास्त छान होते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. आता इथे पाहू शकता, आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. आता कूट सगळा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा वाटून घेतल्या आहेत. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही जास्त ठेवलं ना तरी चालेल. किंवा जर तुम्हाला मिरची चिरून वापरायची नसेल किंवा वाटून वापरायची नसेल ना, तर तुम्ही चिरून वापरा किंवा मग अशा पद्धतीने वाटून वापरली ना तरी चालेल. आता इथे एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे. 1 वाटी शाबूस तांदळाला 1 बटाटा पुरेसा आहे. बटाट्यामुळे सुद्धा खिचडीला अगदी छान अशी चव येते, त्यामुळे बटाटा आवर्जून घाला. तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी पाहायच्या असतील ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच तुम्हाला येईल आणि तुम्हालासुद्धा अगदी अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. आता इथे बघा, 1 बटाटा घेतला आहे कच्चा, त्याची मी इथे साल काढून घेतली आहे आणि नंतर ना त्याच्या आपल्याला अगदी या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. खूप जास्त जाडजाडसुद्धा करायच्या नाही आहेत. अगदी मोठमोठ्याच इथे मी फोडी ठेवल्या आहेत बघा. थोड्याशा पातळ करायच्या आहेत फक्त. आता इथे पाहू शकता, सगळा बटाटा मी अगदी याच पद्धतीने कट करून घेते. तुम्हाला जर खिचडीमध्ये जास्त बटाटा आवडत असेल ना, तर तुम्ही इथे बटाट्याचं प्रमाण वाढवलं ना तरी चालेल. आता बटाटा कट करून झाला आहे. थोडा वेळ तो साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत जो शाबूस तांदूळ आपण थोडासा चमच्याने मोकळा करून घेतला होता ना, तो इथे काढून घेऊया. आता माझ्या सुरुवातीचा जो डब्बा होता तो थोडासा लहान वाटला, त्यामुळे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे काढून घेतलेला आहे. तर इथे बघा, सगळा शाबूस तांदूळ आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे. जर तुम्ही कुकर तुमचा मोठा असेल तर तुमच्याकडे जो कुकरचा डबा असेल ना, त्यामध्ये तुम्ही सुद्धा शाबूस तांदूळ अशा पद्धतीने काढू शकता. आता शाबूस तांदूळ काढून झाला आहे. तोपर्यंत आपण जो बटाटा आहे ना, तो सुद्धा घेऊया बघा. तो अगदी या पद्धतीने शाबूस तांदळाच्या वरती ठेवून द्यायचा आहे. आता इथे कुकर घेतला आहे. तुमच्याकडे जर जो मोठा कुकर असेल ना, त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. माझ्याकडे इथे लहान कुकर आहे, त्यामुळे मी तो घेतला आहे. जर तुम्ही 2 डब्यामध्ये करत असाल ना, तर एका डब्यात शाबूस तांदूळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये ना अशा पद्धतीने बटाट्याची काप करून घ्या. आपण नेहमी खिचडीसाठी सुरुवातीला बटाटे उघडतो, नंतर ना मग खिचडी करतो. तर असं न करता आपण बघा, एकाच टायमाला दोन्ही कामं करणार आहोत. सुरुवातीला आता इथे शाबूस तांदूळ आपल्याला उकडून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने जर तुम्ही शाबूचा तांदूळ उकडला ना, तर तुमची खिचडी अगदी मऊ लुसलुशीतसुद्धा होते आणि दाणासुद्धा अगदी ट्रान्सपरंट दिसतो. अजिबातच खिचडी कच्ची होत नाही आणि कच्चीसुद्धा राहत नाही. आता गॅसवरती ठेवून दिला आहे आणि याच्या 2 शिट्ट्या फक्त मी काढून घेतल्या आहेत. तर बघा, 2 ते 3 मिनिटामध्ये 2 शिट्ट्या आरामात होतात.
आता तुम्हाला शाबूस तांदूळ शिजल्यानंतर बघा सुरुवातीला असा दिसेल, पण ज्यावेळेस खिचडी तयार होते ना त्यावेळेस तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही. कारण की मलासुद्धा आश्चर्य वाटलं होतं की सुरुवातीला शाबूस तांदूळ इतका जास्त चिवट दिसत होता आणि नंतर जी खिचडी केली ना ती अगदी मऊ मोकळी आणि अगदी सॉफ्ट अशी झाली. मी सुद्धा नेहमीच याच पद्धतीने इथून पुढे खिचडी करणार आहे, कारण की टेस्टला सुद्धा अगदी अप्रतिम झाली. आता बघा आपल्याला जो शाबूस तांदूळ आहे ना, म्हणजे जो आपण उकडून घेतलेला शाबूस तांदूळ होता ना, तो अगदी चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला शाबूस तांदळामध्ये अजिबातच पाणी वगैरे मी टाकलेलं नव्हतं. अगदी कोरडा शाबूस तांदूळ आपल्याला उकडून घ्यायचा आहे. नंतर गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे. कढईमध्ये अर्धा पळी तेल घालून घेतलं आहे. आता इथे बघा सुरुवातीला आपला बटाटासुद्धा अगदी छान असा उकडून झालेला आहे. तो फक्त एक 10 ते 15 सेकंद आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे. अशी जर खिचडी केली ना तर तुमचा बटाटासुद्धा उकडला जातो शाबूस तांदळासोबत आणि खिचडी परतताना ना फक्त एक 60 ते 50 सेकंद तुम्हाला लागू शकतात. म्हणजे खूप लईत लई 1 मिनटं तुम्हाला ही खिचडी शिजवायला लागू शकतो. आता यामध्ये ना हिरवी मिरचीची पेस्ट आपण सुरुवातीला करून घेतली होती ना ती घालून घेऊया आणि लगेचच यामध्ये जो आपण उकडलेला शाबूस तांदूळ होता ना तो घालून घेऊया. तर इथे बघा सगळा शाबूस तांदूळ मी काढून घेते. तुम्हाला हा शाबूस तांदूळ आता सुरुवातीला तरी चिवट दिसत असेल, पण खिचडी झाल्यानंतर ना तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे, कारण की खूप जास्त मोकळी आणि सुटसुटीत अशी ही खिचडी तयार झाली. गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे. व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये केलेला आहे ना, त्यामुळे 9 मिनिटाचा झालेला आहे, पण खिचडी म्हटलं ना तर फक्त 1 मिनिटामध्ये ही तयार झालेली आहे. खूप जास्त कमीत कमी वेळेमध्ये आणि चवीला खूप अप्रतिम होते ही खिचडी. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. बघा एक 3 ते 4 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा जर खिचडीसाठी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा बारीक असा कूट केला ना तर तुमची खिचडीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होईल आणि मोकळी सुटसुटीतसुद्धा होईल. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी छान अशी ही खिचडी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे. गॅस बघा अजिबातच फास्ट करायचं नाही. अगदी मीडियम गॅसवरती म्हणजे स्लो गॅसवरती ही खिचडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता शाबूस तांदूळसुद्धा छान असा शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा अगदी छान शिजलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त खिचडी कढईमध्ये टाकून फक्त मिक्स करून घ्यायची आहे. गॅस लगेच बंद करायचा आहे. तर इथे बघा मला थोडासा कूट कमी वाटला आहे, त्यामुळे मी 1 चमचा कूट अजून घातलेला आहे. खिचडीमध्ये थोडासा जास्त कूट घातला ना खिचडी खायलासुद्धा छान लागते आणि अगदी मोकळी सुटसुटीतसुद्धा होते. फक्त शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो अगदी छान भाजून घ्या. खरपूस शेंगदाणे ज्यावेळेस तुम्ही भाजाल ना त्यावेळेस खिचडीची चव आहे ना ती अजून जास्त अप्रतिम लागते. इथे बघा छान अशी मिक्स करून घेतली आहे आणि एक 10 ते 15 सेकंद फक्त मी अशीच ठेवणार आहे झाकण न ठेवता. आता आपली खिचडी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला जो आपण शाबूस तांदूळ शिजवून घेतला होता ना म्हणजे उकडून घेतला होता ना त्यावेळेस किती जास्त चिवट होता आणि आता बघा इथे अगदी मोकळी सुटसुटीत आणि अगदी ट्रान्सपरंट असा दाणा झालेला आहे शाबूस तांदळाचा. नक्कीच एकदा अशा पद्धतीची मऊ लुसलुशीत खिचडी करून पहा. कोणत्याही उपवासाला तुम्ही करू शकता किंवा अधेमध्ये जर खाऊशी वाटली ना खिचडी तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा. तर इथे बघा मी प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही वरनं साखरसुद्धा घालू शकता, म्हणजे खिचडीची जी चव आहे ना ती अजून जास्त वाढते. आता इथे सगळी खिचडी एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.